तर हे होते लेखक, कवी, पत्रकार आणि संपादक मिलिंद, ज्यांच्या पहिल्याच शोषित या कादंबरीने शोषितांच्या दुःखांना खऱ्या अर्थाने वाचा फोडली आणि 10 वर्षापूर्वीच मराठी साहित्य मिलिंदमय झालं. सरांना या कादंबरीने पैसा, प्रसिद्धी, मान सन्मान सर्व काही दिलं आणि अजूनही ते सुरूच आहे. शोषितच्या 10व्या आवृत्तीनिमित्त आमच्या टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सर. थँक्यू सो मच. हॅलो. हां बोला साहेब. अहो याआधी पण मी 2दा साहेबाला तक्रार दिली आहे. अहो तो कोण माझा लेख डिरेक्टली त्याच्या फेसबुक आणि इंस्टाच्या वॉलवर शेअर करून फुकटची वाहवा मिळवतं. मग आणि आता काय त्या ब्रँडेड जाहिराती पण त्याच्या वॉलवर करत होतो. नाही कोण आहे बघा. हां आणि चांगली वसुली लावा त्याच्या मागं. येस ठीक आहे. ही फार गंभीर बाब आहे. याच्याबद्दल काय तर लिहा फार गरजेचं आहे. हो सर नक्कीच. कुणाचे लेख कुणाच्या नावानं खपवायचं चालले हल्ली. खरं खोट्यात तर ताळमेळच राहिलेला नाही. सोशल मीडियावर सांगतो नुसतं गोंधळ चालू आहे. सर मी बघतो यामध्ये नक्कीच. ठीक आहे. चला सर येतो मी. हो. एक मिनटं. ही 9व्या आवृत्तीची प्रत तुमच्यासाठी. सर 3 वेळा वाचलेली आहे. मात्र पुन्हा एकदा वाचतो. अद्भुत प्रवास आहे जरा. ते शोषित नंतर असं काय परत घडलंच नाही. नवीन वर्षात सर काहीतरी होऊन जाऊ दे छान. येस. वाचक लोक तुमची वाट बघतात. अगदीच. एक कविता संग्रह प्रकाशित करायचं म्हणतो. वा बघू. ग्रेट सर. पुन्हा एकदा मनपूर्वक थँक्यू. साहेब ते मिलिंद साहेबांचं ऑफिस इथंच आहे का? ऑफिस प्रेस सगळं इथंच आहे. साहेब एक पार्सल होतं. ₹625 सर. साहेब ₹25 सुट्ट्या आहेत का बाकी? अरे बघ असेल तर. अहो नाही तो साहेब, पहिल्यांदा तुमच्याकडे चालू. हॅलो. अगं एक 25 सुट्टे असेल पाठव प्लीज. हां ओके. एक 5 मिनिट थांब. साहेब जर पाणी मिळेल का प्यायला? तिथं आहे बघ. अरे मित्रा बसून पी. बस इथं बस.
साहेब बरीच बक्षीस मिळाली तू तुम्हाला. आता लेखकाला बक्षिसाशिवाय दुसरं काही मिळणं कठीण आहे. होय. काय झालं? नाही, हसायला काय झालं? सिरियसली विचारतो मी. काय नाही साहेब. मग अहो मी पण लिहायचो. याच नावाने गोष्ट लिहिली होती. या नावानं? चांगलं आहे. याला कादंबरी म्हणतात. वाचन वगैरे कधी केलंयस? तरी काय लिहिला होतास या नावानं? बोल की मित्रा, काय लिहिला होतास? काय नाव साहेब, असंच सुचला असं लिहायचो. म्हणजे कथा कविता असं. नेमकं काय म्हणायचं कळत नव्हतं, पण अनुभवावरनं लिहायचो. अनुभव एवढा दुसरा मोठा गुरु नाही. होय. का बंद केलंस लिहायचं? उपासमारीची कुऱ्हाड पोटावर पडली आणि शब्दांची धारच कमी झाली. वाह, अरे काय वाक्य आहे. उपासमारीची कुऱ्हाड पोटावर पडली आणि शब्दांची धारच कमी झाली. हा, अरे बोलण्यातली लकब, शब्दांची निवड कमाल आहे, कमाल. तू तर साहित्यिकच निघालास की. हा, अरे नाही, खरंच बोलतो मी. मला ऐकव, तू काय लिहित असशील तर आवडेल मला ऐकायला. सिरियसली ऐकवतो साहेब. 2 दिवसापूर्वी लिहिलं होतं. आवडते का बघा. व्हेरी गुड. 1 मिनिट थांब, जरा फोन सायलेंट करतो. ऐको. अपघातानं जन्मलेला बा, आव्हाळाला पांघरून झोपणारा, चांदोबा मामाच्या पेकटात लाथ आणणारा, चांदण्यासनी वरबाडणारा, भुईला चिरून दगड मातीत चावून कालवून खाणारा बा, पिकल्या किलकिल्या डोळ्यांचा सुरकुतलेला बा, ढुंगान घासत घासत न थकता चालणारा, कापऱ्या आवाजात सहानुभूतीसाठी कुणाचेही पाय धरणारा, अजूनही कुठल्या तरी अंधार आशेवर तग धरून उभा आहे. कदाचित त्याला नदी गिळायची आहे. आतडीचा कासरा करून भुकची तिरडी बांधायची आहे. नजरेत न मावणारे इमले पायाखाली घेत आटलेल्या डोळ्यातला समुद्र रिता करायचा आहे, सगळं वाहून जाण्यासाठी. क्या बात है. का बंद केलंस लिहायचं? हा, अहो साहेब, कलेची मशागत करायची म्हणजे आधी मोकळ्या उदरात अन्नाची पेरणी करायला पाहिजे ना. हो, त्यात आमचा दुष्काळी पट्टा. हो, तिथं जलम घेणं म्हणजे एक प्रकारचा गुन्हाच. तसा 20 गुंठ्याचा जमिनीचा तुकडा आहे आमचा, पर त्यावर विसंबून 8 जणांची पोट. त्याआधी बी पावसाची मर्जी, कधी हाय कधी नाही, बोंबाबोंब सगळी. त्यात आमच्या लहानग्यानं धाकटा भाऊ आमचा, त्यानं वाटणीचा घाट घातला. धक्क्यानं म्हातारी गेली, त्यामुळं म्हातारा खचला.
आता मला सांगा साहेब, एवढ्याशा जमिनीत कशी काय वाटणी करायची? म्हणून दिलं समजा भावाच्या ताब्यात आणि इकडं आलो राबून खाया. भावनेच्या भरात चुकीचा निर्णय घेतला असं. अरे तुझ्या संपत्तीवर तुझा तितकाच अधिकार होता जितका तुझ्या भावाचा. साहेब, मोठा मुलगा या नात्यानं भावावर अधिकार सांगितला आणि त्याला बी इकडे घेऊन आला. तुझं अजून काही असेल तर लिहिलेलं ऐकू ना. एक मिनिट. हॅलो, हा बोलतोय. मला सांगा, तुम्हाला माझा नंबर कोणी दिला? बर बर, पण दर्जा काय आहे? म्हणजे काव्य संमेलनाचा तुमचा स्टेटस जरा काही सांगा ना. बर ठीक आहे, आता जरा मानधनात वाढ होत असेल तर करता येईल. येस येस, ओके ओके, चालेल, पाठवा आमंत्रण द्यायला. शुअर, थँक्यू. साहेब, पेन. साहेब, आमच्या तालुक्यात बी एकदा काव्य संमेलन भरलं होतं बघा. बर, गेलतो मी तिकडं. अहो, तुमच्यासारखाच एक जण म्हणाला, अरे लगा लिवल्याला वाचून दाखव तिकडं. ठेवून ठेवून वाढवी लागेल कागदासनी. म्हणून मी गेलो तिकडं साहेब. बर, भीतभीतच बडबडलो. अहो, आवडलं लोकांसनी. साहेब, मला तिथे एक पत्रकार भेटले. त्यांनी मला एका मोठ्या माणसाचं नाव आणि नंबर दिला. त्या माणसाबरोबर फोनवर बोललो म्या. त्यांना पण आवडलं माझं लिखाण. अरे वा. माझं लिहिलेलं कशात तरी छापायचे आणि महिन्याला पैसे पाठवायचे बघा. लई चांगला माणूस होता साहेब. नाव काय म्हणालंस त्या माणसाचं जो तुला पैसे पाठवत होता? नाव तसं अवघडच आहे, पण आता आठवत नाही साहेब. मग पुढं काय झालं? अहो, चांगलं वरीसभर असंच चाललं होतं. चटणी मिठाची सोय झाली ती बघा त्यांच्यामुळं. मग नंतर 50-60 पानं लिहिली आणि पाठवली त्यांच्याकडं. ह्याचं काय होतंय का बघा म्हणून. मग बहुतेक आवडलं नाही तेच. त्यांचंही काय बातमी आली नाही परत. फोन पण करायचा बंद केला त्यांनी. तेल बी गेलं आणि तूप बी. तशात घरात कालवा उठला. आई गेली. मी बी लिवायचं बंद केलं होतं साहेब. परत काही विचारायला गेलो नाही. बघता बघता 9 वर्ष झाली बघा साहेब. तुझं नाव काय म्हणालास? तुकाराम. तुकाराम आबासाहेब साठे. साहेब, तेवढं माझं बघताय ना. कशाचं? अहो, पैशाचं. कसले? ते मगाशी 25 रुपये राहिले होते ते. हां हां. काय झालं साहेब? नाही काय नाही, एक मिनिट मी बघतो. मला सांग, तू ती स्क्रिप्ट रजिस्टर केली नव्हतीस? नाही. ज्ञानपाल यादव असं नव्हतं बघा साहेब त्यांचं. तुला वेळ होत असेल, सुट्टे नाही आहेत. हे ठेव, बघू पुन्हा. अहो, मग बघू की पुन्हा. राहू दे साहेब. अरे नाही, ऐक हे घे. अहो, राहू देऊ साहेब. माझी उधार राहिली म्हणून समजा तुमच्याकडे. राहू दे.
अरे घे घे प्लीज. अहो राहू देव साहेब, बाकी बोलून बरं वाटलं बघा तुमच्या संगत. चला येतो. हॅलो. शेवटी चोर सापडला. हां कोण? तुमची तक्रार आहे ना सायबरला, कशाबद्दल? कॉपीराईट्सबद्दल. तुमच्या परवानगीशिवाय तुमचे लेख छापणारा ट्रेस झालाय. हां 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 रजिस्टर्ड कॉपी घेऊन या पोलीस स्टेशनला. ठीक ठीक आहे ठीक आहे. यादव म्हणजे मिलिंद सर तुम्हीच ना सर? म्हणजे बघितलं होतं तुम्हाला मी पण. सर मी माझ्या कविता पाठवल्या होत्या तुम्हाला मेलवरती. खानापूरकर ना? हो सर. ये. बरेच दिवस झाले तुमचं काय रिप्लाय आला म्हणून आलो सर, नाही सांगताच. त्याबद्दल सॉरी सर. इट्स ओके. बस. नाव काय म्हणालंस तुझं? विनोद. विनोद. तू मला न मी तुला उगाच पाहिले, जे नव्हते कधीच माझे तेही दुरावले. चांगला प्रयत्न केला आहेस, बघूया काय होतं. तुला मी माझी कविता ऐकवतो. अगदी आता नुकतीच रेकॉर्ड केलं आहे, बघ कशी वाटते. तुला पण अंदाज येईल कविता कशा असतात. हां. अपघातानं जन्मलेला बा, आभाळाला पांघरून झोपणारा, चांदोबा मामाच्या पेकटात लाथ हाणणारा, चांदण्यासनी वरबडणारा, भुईला चिरून दगड मातीत चावून कालवून खाणारा बा, आई बा आबा आज्याचा उद्धार करत दगडावर विसंबून उमेदीचा काळ घाळ करून बसलेला बा, पिकल्या किलकिल्या डोळ्यांचा सुरकुतलेला बा, टुंगान घासत घासत न थकता चालणारा, अजूनही कुठल्या तरी अंधार आशेवर तग धरून उभा आहे. कदाचित त्याला नदी गळायची आहे,
आतडीचा कासरा करून भुकाची तिरडी बांधायची आहे. नजरेत न मावणारे इमले पायाखाली घेत आटलेल्या डोळ्यातला समुद्र रिता करायचा आहे, सगळं वाहून जाण्यासाठी.